कशा आहात मग सगळे? झालं सगळ्यांचं जेवण? आज लवकर जेवण झालं माझं. लवकर म्हणलं तरी 11 वाजले. आज माझं बाळ लवकर आलं होतं, 10:30लाच. हां, 10:15 10:30लाच आलं होतं. मग तो आल्याच्या नंतर जेवले. आता लवकर काम आवरलं सगळं, बसले व्हिडिओ बनवत. तर हा, मला कोणीतरी माझ्या आई वडिलांबद्दल विचारलं होतं कोणीतरी. सारखे विचारतात ते मला. तर तुम्हाला सांगू का, मी माझ्या आई वडिलांचा जास्त विषय घेत नाही. सोशल मीडियावरती अजिबात विषय जास्त घेत नाहीत. जिथं असते तिथं सुखी असते ना, तो विषय नाही आहे. पण जास्त घेत नाही मी माझ्यापुरतंच बोलते, माझ्या कुटुंबापुरतंच बोलते. माझे व्हिडिओ तुम्हाला माहिती असतात ना कसे असतात. एकदम साधे व्हिडिओ असतात आपले. घरातलं काम, कामाला गेले, कामावून आले, काय खाल्लं, आपलं एवढंच. माझ्याकडे जास्त एक्स्ट्रा बोलण्यासाठी वेळ पण नसतो. जेवढं बोलायचं आहे ना, मोजकंच बोलायचं आणि बाजूला व्हायचं. बरोबर ना? एवढं खोलपाण्यात नाही शिरायचं आपण. कधीच नाही शिरत मी जास्त खोलपाण्यामध्ये. आपल्याला जेवढी माहिती आहे ना, तेवढीच माहिती सांगायची. दुसऱ्या कोण ऐकून माहिती द्यायची नाही कधी. माझ्या आईवडिलाची इकडून तिकडून माहिती ऐकून मी तुम्हाला नाही देऊ शकत. मला जेवढी माहिती आहे ना, तेवढी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली, की मी लहानपणापासून आईवडिलाकडे नव्हते. मला आजी आजोबांनी सांभाळलं होतं आणि त्यांनीच लहानाचं मोठं केलं, एक 10 वर्षाची होसपर्यंत. तिथनं पुढं माझं नशीब माझ्यासमोर. तिथपर्यंतच माहिती होतं मला. त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाही तर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही ना. किती विचारलं तुम्ही मला तर. हां, माझ्या कुटुंबाबद्दल विचारा तुम्ही, मी सांगते तुम्हाला. माझं लहानपण मला आठवत नाही व्यवस्थित आता. हां, आठवतं काय मला, माझे हाल झाले, दुःखाचे दिवस आठवतात. पण मला कोणी आहे का नाही, बघन का नाही, मी कोणाच्या घरी जाईन, आई वडील माझ्या इथं येते, लोक कधी विचार करत नाही. दिवस आहे ते एक एक दिवस काढत राहायचं. जीवन आहे, कसं तरी जगायचंच आहे ना. काय ह्याचं त्याचं टेन्शन घेऊन काय उपयोग आहे मला सांगा बरं? काहीच नाही उपयोग. जास्त डोक्याला टेन्शन पण नाही घ्यायचं. हर गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं डोक्याला. शांत राहण्याचा विषय हे करायचं. शांत राहायचं जराशी. टेन्शन तर सगळ्यालाच येतं. मला टेन्शन येतं, तुम्हाला टेन्शन येतं, प्रत्येकाला टेन्शन आहे. पण सगळ्याचेच टेन्शन घेऊन बसले ना, तर मग जास्त डोक्याला ताण होतो. मी सगळ्याचे टेन्शन घेऊन जास्त बसत नाही. येतं टेन्शन, पण तिथलं तिथं कामामध्ये इग्नोर करते, विसरून जातं ते. मी तर किती टेन्शन घेतलं पाहिजे? हां, ते आपल्याला एक तसं नातं कुठंच असूनही कुठंच नाही. किती टेन्शन घेतलं पाहिजे मी? नाही टेन्शन, जाऊ दे.